नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्रामध्ये विधानसभेच्या निवडणुका चालू आहेत। प्रत्येक भागामध्ये वेगवेगळे प्रश्न आहेत। प्रत्येक भागामध्ये प्रश्न, समस्या, अडचणी सोडवणारे नेतृत्व असतात। प्रश्न, समस्या, अडचणी सोडवणारे नेतृत्व 5 वर्ष काम करतात आणि काही माणसं 5 वर्षानंतर जे निवडणुका येतात तेव्हा निवडणुकीला उभे राहतात आणि काहीतरी चिरीमिरी देऊन लॅटरी लागेल काय की म्हणून उभा राहतात। त्याची लॅटरी लागेल का 5 वर्षे समस्या, अडचणी आणि प्रश्न सोडवणाऱ्यांना सत्तेच्या ठिकाणी जाता येईल असं जनतेमध्ये सध्या चर्चा आहे। पण जेव्हापासून निवडणुका लागू झाल्यात तेव्हापासूनचा इतिहास जर आपण तपासला तर बहुतांश वेळा विकासाच्या बाजूने जनतेने कौल दिलेला आहे। बघूया 2024ची निवडणुकीमध्ये जनता विकासाच्या बाजूने उभी राहते का चिरीमिरी देणाऱ्या आणि निवडणुका आले की उभं राहणाऱ्याच्या बाजूने राहते, याचा निकाल आपल्याला 23ला बघायचा आहे। मी तमाम महाराष्ट्रातील जनतेला हात जोडून विनंती करतो की या देशामध्ये चांगलं नेतृत्व पुढे यायचं असेल, विकासाभिमुख नेतृत्व पुढे यायचं असेल आणि सातत्यानं समाजाच्या सेवेमध्ये असणारं, सकल समाजाला सोबत घेऊन जाणारं नेतृत्व पुढं आलं तर या देशातील लोकशाही टिकेल, नाहीतर या लोकशाहीला धोका पोहोचू शकतो। म्हणून विकासाभिमुख आणि सर्वांना सोबत घेऊन जाणारं, ज्यांच्यामध्ये समता, स्वातंत्र्य, बंधुत्व, न्यायाची भूमिका आहे आणि समाजसेवेसाठी समर्पित असणारे, परिश्रम घेणाऱ्यांच्या उमेदवारांना आपण निवडून द्यावं अशी मी आपल्याला विनंती करतो। नमस्कार।